नमस्कार शेतकरी मित्रांनो. धाराशिव जिल्ह्यासाठी 8ही तालुक्यांमध्ये 2025 मधील खरीप हंगामाची अंतिम पैशावारी 50 पैशापेक्षा कमी आहे. तसा अहवालही आता प्रशासनाने सादर केलेला आहे. आता 50 पैशापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांना अजून देखील शैक्षणिक शुल्क माफीसाठी दिलासा मिळणार आहे. जिल्ह्याची सरासरी अंतिम पैशावारी जी ती 46.8 आहे, पण आपण तालुकानिहाय बघणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, शेअर करा. हा जो काही अहवाल आहे, हा अहवाल 15 डिसेंबर 2025 रोजी पाठवला होता. त्यानुसार जिल्ह्यात एकूण 718 गावे असून त्यापैकी खरीप पिकातील 358 तर रब्बी पिकातील 360 गावांचा समावेश आहे. सरकारच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक, ग्राम समितींमधील जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांचं प्रतवारीची जी काही नमुने होते, त्यांची जी काही अहवाल होता, तो अहवाल राज्य शासनाकडनं 15 डिसेंबर पर्यंत सादर देखील झाला. आता या अहवालानुसार जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम, परंडा या 8ही तालुक्यातील पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. यामध्ये जिल्ह्यातील खरीप हंगामाची गावे 358 तर रब्बी हंगामाची गावे 357 आहेत. रब्बी हंगामातील बहुतांश गावांमध्ये खरीप हंगामाची जी काही पेरणी असल्यामुळे अशा गावातील रब्बी हंगामातील पैसेवारीचा अहवाल सादर झालाय. जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती आणि शेती पिकाचं नुकसान झालं होतं. पिकांमध्ये पाणी साचून पिके वाया गेली होती. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादनापासून वंचित राहण्याची वेळ आली. शेती पिकांचं झालेले नुकसान पाहता खरीप हंगामाची पैसेवारी किती येईल याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून होतं आणि आता संपूर्ण जिल्ह्याची जी काही पैसेवारी आहे ती 46.808 याच्यावर येऊन थांबली. म्हणजे शेतकऱ्यांना इथे दिलासा मिळणार आहे. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना जे काही पीक विमा आहे तो पीक विमा तर मिळणारच, पण इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या इतर गोष्टींची देखील इथे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तालुकानिहाय आपण जाणून घेऊया की तालुकानिहाय कशी ही आणेवारी पैसेवारी. तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याचा विचार करता धाराशिव जिल्ह्याची पैसेवारी जी आहे ती 43.00 एवढी आहे, म्हणजे 50 पैशाच्या आत आहे. तुळजापूरचा विचार करता 44 वरती येऊन थांबली. बार्शी तालुक्याचा विचार करता 46 वर आहे. तर कळंब मध्ये 46 देखील आहे आणि भूम मध्ये देखील 47 आहे. उमरगा मध्ये 47.66 ही एवढी पैसेवारी आहे. तर लोहारा तालुक्यामध्ये 48 एवढी पैसेवारी आहे. तुळजापूरचा विचार करता 44.0 एवढी ही पैसेवारी आली आहे, ज्याच्याने शेतकऱ्यांना याचा नक्कीच लाभ देखील होणार आहे. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.